काही माणसं आयुष्यात अशा वेळी येतात जेव्हा आपल्याला स्वतःचीही साथ नकोशी झालेली असते. वैशाली मॅडम माझ्या आयुष्यात तशाच आल्या. एखाद्या शांत संत वाहणाऱ्या नदीसारख्या, ज्यांनी माझ्या आयुष्यातील सगळा कचरा वाहून नेला आणि मला पुन्हा एकदा आरशात बघायला शिकवलं. त्या दिवशी पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता. पुण्याच्या त्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये पावसाच्या थेंबांचा आवाज काळजाची धडधड वाढवत होता. मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतो, पण गणिताचा तो बॅकलॉग एखाद्या विळख्यासारखा माझ्या मागे लागला होता. घरातून प्रेशर होतं आणि मनात भीती. त्याच गोंधळात मला कोणीतरी सांगितलं, वैशाली मॅडमकडे जा. त्यांचं गणित आणि शिकवण्याची पद्धत दोन्ही अफाट आहे. मी त्यांच्या घराच्या दारावर उभा होतो. अंगावरचा ओला टी-शर्ट शर्टाला चिटकला होता. मी बेल वाजवली. मनात विचार येत होते, काय म्हणतील मॅडम? इतक्या उशिरा आणि अशा अवस्थेत आल्यावर रागवतील का? 2 मिनिटात दरवाजा उघडला. समोर त्या उभ्या होत्या. साधारण 32-33 वय असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं जे मी आजवर कोणाकडेच पाहिलं नव्हतं. साधी सुती साडी, कपाळावर एक छोटी टिकली आणि डोळ्यांवर चष्मा. करण, तूच ना? त्यांनी शांत आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजात एक प्रकारची ऊब होती. हो मॅडम. सॉरी, मी थोडा भिजलोय, मी चाचरत म्हणालो. त्यांनी स्मितहास्य केलं आणि बाजूला सरकत म्हणाल्या, आत ये. पाऊस कोणाला सांगून येत नाही. आधी हे कोरडं टॉवेल घे आणि हातपाय पुसून घे. मी चहा करते, मग आपण सिलेबस बघूया. त्यांच्या घराचं ते वातावरण अगदी शांत. भिंतीवर पुस्तकांची कपाटं आणि हवेत चंदनांचा मंद सुवास. मी टॉवेलने डोकं पुसत असताना विचार करत होतो की इतकी शिकलेली आणि सुंदर स्त्री अशा एकाकी घरात अशी राहते. घरात दुसरं कुणीच दिसत नव्हतं. चहाचे कप घेऊन त्या आल्या. मॅडम, सर कुठे असतात? माझ्या तोंडून सहज निघून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावरची रेख क्षणभर बदलली, पण त्यांनी सावरून घेतलं. ते कामानिमित्त बाहेर असतात, मुंबईला. महिन्यातून एकदा येतात. पण आपण आता आपल्या गणितावर लक्ष देऊया का? त्यांनी विषय बदलला आणि पुस्तकाची पान उलटायला सुरुवात केली. त्या दिवशी 2 तास कसे गेले कळलंच नाही. त्या शिकवत नव्हत्या, तर जणू डोक्यातील गुंता सोडवत होत्या. त्यांचं बोलणं, त्यांचं ते मध्येच चष्मा सावरणं, मी अभ्यासासोबतच त्यांनाही निखळत निरखत होतो. करण, तुझं लक्ष कुठे आहे? त्यांनी अचानक विचारलं. नाही मॅडम, इथेच आहे, मी दचकून म्हणालो. गणित सोडायला डोकं लागतं आणि आयुष्य जगायला मन. तुझी दोन्ही सध्या विचलित दिसतायत. काही त्रास आहे का? त्यांनी विचारलेला तो प्रश्न थेट काळजाला भिडला. मी आजवर कोणालाच सांगितलं नव्हतं की मला घरी किती एकटं वाटतं, पण त्यांच्यासमोर बसल्यावर वाटलं की सगळं बोलून टाकावं. पण मी गप्प राहिलो. निघताना त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, उद्यापासून बरोबर 6 वाजता येत जा. उशीर करू नकोस. मी बाहेर पडलो. तेव्हा पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं. ती पहिली भेट केवळ एका शिक्षिकेची नव्हती, तर माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रकरणाची सुरुवात होती. मला रोज 6 वाजण्याची ओढ लागली होती. मी फक्त गणित शिकायला जात नव्हतं, तर त्या 2 तासात मिळणारी ती शांती मला हवी होती. हळूहळू दिवस सरकत गेले. आमचं नातं आता फक्त शिक्षक आणि विद्यार्थी राहिलं नव्हतं. ट्युशन संपली की अर्धा तास आम्ही गप्पा मारायचो. कधी साहित्यावर, कधी गाण्यांवर. मला कळलं की मॅडमला जुनी गाणी आवडतात. एका संध्याकाळी मी त्यांच्यासाठी जगजीत सिंग यांचं एक गझल लावली. त्या गाण्यावर त्या इतक्या भावूक झाल्या की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं मॅडम? मी काळजीने विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या डोळ्यात इतकं दुःख होतं, जे मी आजवर वाचू शकलो नव्हतो. काही नाही रे करण. कधीकधी काही सूर जुन्या जखमा ताज्या करतात. तू खूप छान आहेस. तुझ्या मनात इतरांसाठी खूप जागा आहे. त्या रात्री घरी गेल्यावर मला झोप लागली नाही. मला सतत त्यांचं ते रडणारं रूप दिसत होतं. मला वाटत होतं की पळत जाऊन त्यांचे ते अश्रू पुसावे. त्यांना सांगावं की मॅडम, तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना. पण मी समाजाने माझ्या वयाचा विचार करून थांबलो. असंच एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो, पण दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो तर मॅडम सोफ्यावर बसून रडत होत्या आणि समोर एक फोन पडलेला होता. त्यांच्या पतीचा फोन असावा. मी तिथेच थबकलो. मला कळत नव्हतं की पुढे जावं की मागे फिरावं. तेवढ्यात त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी घाईघाईने डोळे पुसले. अरे करण, तू कधी आलास? मॅडम, काय झालंय? प्लीज सांगा ना. मी तुमचा विद्यार्थी म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून विचारतोय, मी धाडस करून म्हणालो. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, करण, लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं रे. पण जेव्हा 2 माणसं एकाच छताखाली राहून मैलानं मैल लांब असतात, तेव्हा ते जगणं असह्य होतं. त्यांना माझं इथे राहणं आवडत नाही,
पण मला हे घर आणि ही शांतता सोडून कुठेच जायचं नाही आहे. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो. नकळत माझा हात त्यांच्या हातावर गेला. त्यांनी तो बाजूला सारला नाही. उलट त्यांनी माझा हात घट्ट पकडला. जणू त्यांना एखाद्या आधाराची खूप गरज होती. त्या क्षणी मला जाणवलं की हे नातं आता कोणत्याच व्याख्यात बसणार नव्हतं. हे निशब्द नाते होते, जिथे शब्द कमी पडत होते आणि भावनांचा पूर आला होता. पण आम्हाला ठाऊक नव्हतं की हे सुख फार काळ टिकणार नाही. नियती आमच्यासाठी एक वेगळीच परीक्षा घेऊन उभी होती. मॅडमचा तो हात माझ्या हातावर होता. त्या एका स्पर्शात हजारो शब्द होते. मला जाणवत होतं की ज्यांना मी आजवर फक्त एक शिक्षिका म्हणून पाहत होतो, त्या कितीतरी मोठ्या मानसिक संघर्षातून जात होत्या. पण त्याच वेळी माझ्या मनात एक भीतीची पालचूक चुकली. मी कोण? एक विद्यार्थी आणि त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, विवाहित आणि माझ्या मार्गदर्शक. मॅडम, मी आहे ना तुमच्यासोबत. म्हणजे तुम्हाला कधीही वाटलं तर हक्काने सांगा, मी चाचरत म्हणालो. त्यांनी हळूच आपला हात मागे घेतला आणि डोळे पुसले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच शांत भाव आला. सॉरी करण, मी जरा जास्तच इमोशनल झाले होते. तू अभ्यासावर लक्ष दे. तुझं करिअर हीच माझी खरी फी असेल. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं होतं. आता आम्ही फक्त गणित सोडवत नव्हतो, तर आम्ही एकमेकांच्या सोबती झालो होतो. मी रोज जाताना त्यांच्यासाठी एखादं फूल घेऊन जायचो किंवा कधी त्यांच्या आवडीचं बिस्किट. त्याही माझ्यासाठी आवर्जून काहीतरी वेगळा नाश्ता बनवून ठेवायच्या. कारण तू इतकं सगळं का करतोस माझ्यासाठी? एका संध्याकाळी त्यांनी विचारलं. मी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्याकडे पाहिलं. मॅडम, काही प्रश्नांचे उत्तर गणितात नसतात. मला तुमच्यासोबत वेळ घालायला आवडतं, इतकंच. त्या हसल्या. त्यात ते हसणं म्हणजे जणू काळजावर फुंकर घातल्यासारखं वाटायचं. पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे 6 वाजता त्यांच्या दारावर पोहोचलो. पण आज घराबाहेर एक मोठी पांढरी कार उभी होती. माझं मन धडधडलं. मी बेल वाजवली. दरवाजा मॅडमनी नाही, तर एका उंच रागीट चेहऱ्यावर माणसाने उघडला. ते मॅडमचे पती, सदानंद सर होते. कोण आहेस तू? त्यांनी मला वरून खाली निहाळत विचारलं. मी करण, मॅडमकडे ट्युशनला येतो. मी घाबरत म्हणालो. आजपासून ट्युशन बंद आहे. जा इथून. त्यांनी थेट तोंडावर दरवाजा बंद केला. मी सुन्न होऊन बाहेर उभा होतो. मला मॅडमची काळजी वाटत होती. आतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. सदानंद सर त्यांच्यावर ओरडत होते. कशाला हवाय तो मुलगा रोज इथे? तुझी ही लक्षणं मला ठीक वाटत नाहीत. मॅडमचा रडण्याचा आवाज ऐकून माझा थरकाप उडाला. मला आत जाऊन त्यांना वाचवायचं होतं, पण माझे पाय जमिनीला खिळले होते. मी समाज आणि प्रतिष्ठेच्या वेड्यांनी जखडलेलो होतो. त्या रात्री मी एक क्षण झोपू शकलो नाही. मला सतत मॅडमचा तो रडवेला चेहरा आठवत होता. 2 दिवसानंतर मला त्यांचा नंबरवरून मेसेज आला. उद्या दुपारी 12 वाजता कॉलेजजवळच्या बागेत भेट. मी वेळेचा अर्धा तास आधीच तिथे पोहोचलो. मॅडम आल्या, पण त्यांचा चेहरा उतरलेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. मॅडम, तुम्ही ठीक तर आहात ना? त्यांनी तुम्हाला काही केलं तर नाही ना? मी काळजीने विचारलं. करण, त्यांनी माझा फोन चेक केला. आपल्या गप्पा, तुझे मेसेज, त्यांना हे नातं मान्य नाही. हे म्हणतात की मी एका विद्यार्थ्यासोबत तुझं चारित्र्य खराब करते. त्या रडत म्हणाल्या. पण मॅडम, आपल्यात तर असं काहीच नाही आहे. आपण फक्त एकमेकांना समजून घेत होतो. मी एकदम वैतागून म्हणालो. जगाला हे समजत नाही रे करण. लोकांना फक्त वय आणि नातेसंबंध दिसतात. सदानंद आता इथेच राहणार आहे. त्यांनी माझं बाहेर पडणंही कटिंग करून ठेवलंय. त्या क्षणी मला जाणीव झाली की माझं त्यांच्या आयुष्यात असणं त्यांच्यासाठी अडचणीत ठरत होतं. माझं प्रेम त्यांना शांती देण्याऐवजी संकट देत होतं. मग मी काय करू मॅडम? त्यांनी माझा हात हातात घेतला. करण, तुला माझ्यावर प्रेम आहे ना? मग माझ्यासाठी एक कर. इथून दूर जा. तुझी परीक्षा जवळ आली आहे. हॉस्टेलवर शिफ्ट हो आणि फक्त अभ्यासावर लक्ष दे. जर तू इथेच राहिलास तर ते मला आणखी त्रास देतील. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मॅडम, तुम्हाला या नरकात सोडून मी कसा जाऊ? जावं लागेल करण. माझ्यासाठी हे आपलं निःशब्द नातं असंच राहू दे. कधीकधी दूर जाणं हे प्रेमाचं सर्वात मोठं लक्षण असतं. बागेतल्या त्या बाकावर बसून आम्ही दोघेही खूप वेळ गप्प होतो. वारा सुटला होता आणि झाडांची पानं गळत होती. जसं आमचं नातं काळानुसार विकृत होतं. मी ठरवलं, त्यांच्या सुखासाठी मी हा त्याग करेन. मी तिथून निघालो, पण मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही. मला माहीत होतं की आता आमची भेट सहजासहजी होणार नाही. पण माझ्या मनात एक जिद्द निर्माण झाली होती. इतकं मोठं व्हायचं की कोणालाही आमच्या नात्यावर बोट उचलता येणार नाही. पण नियतीला काहीतरी वेगळं सिद्ध करायचं होतं. विरहाचा हा काळ आम्हाला कोणत्या वळणावर नेणार होता
याची मला पुढची कल्पना नव्हती. मॅडमच्या सांगण्यावरून निझड अंतकरणाने तो परिसर सोडला. मी हॉस्टेलवर राहायला गेलो. अभ्यासाचा डोंगर समोर होता, पण डोळ्यांसमोर फक्त वैशाली मॅडमचा तो रडवेला चेहरा आणि सदानंद सरांचा तो रागीट अवतार येत होता. मी त्यांना मेसेज करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. जणू काही आयुष्यातला तो प्रकाशाचा एकमेव स्रोत विझला होता. दिवस, महिने, बघता बघता वर्ष उलटली. मी इंजिनियर झालो. एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पुण्याच्या त्या गजबजलेल्या आयुष्यात मी स्वतःला इतकं गुंतून घेतलं होतं की जुन्या जखमांवर काळाची धूळ साचली होती. पण प्रत्येक पावसाळ्यात जेव्हा मातीचा तो ओला सुगंध दरवळायचा, तेव्हा मला वैशाली मॅडमची आठवण यायची. त्यांचं ते शांत घर, ती गणिताची पुस्तके आणि तो चहाचा कप, सगळं जसंच तसं आठवायचं. आता त्या सुखात असतील, मी स्वतःला समजायचं. कदाचित सदानंद सरांसोबत त्यांचं नातं सुधारलं असेल. 10 वर्षांनंतर ऑफिसच्या कामासाठी मी पुन्हा एकदा त्याच शहरात आलो. पाय आपोआप त्या जुन्या गल्लीकडे वळले. काळ बदलला होता. रस्ते रुंद झाले होते, पण त्या घराच्या भिंती अजूनही तशीच होती. मी त्या गेटसमोर उभा राहिलो. काळजाची धडधड वाढली होती. मॅडम असतील का इथे? मला ओळखतील का? मी बेल वाजवली. दरवाजा एका अनोळखी तरुणाने उघडला. कोणाला हवंय? त्याने विचारलं. इथे वैशाली मॅडम राहायच्या. त्या आहेत का? मी विचारलं. त्या तरुणाने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. वैशाली मॅडम? अरे दादा, मी हे घर 5 वर्षांपूर्वी विकत घेतलंय. सदानंद सरांनी हे घर विकलं आणि ते गाव सोडून निघून गेले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आणि मॅडम, त्या कुठे आहेत? त्या तरुणाचा चेहरा गंभीर झाला. तुम्ही त्यांचे कोण लागत होता? खरं तर सदानंद सरांनी सांगितलं होतं की मॅडमचं खूप आधीच आजारपणानं निधन झालं, पण जाताना त्यांनी शेजारच्या कुलकर्णी काकूंकडून एक पाकीट दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जर एखादा करण नावाचा कुणी मुलगा आला तर त्याला ते द्या. मी धावत कुलकर्णी काकूंच्या घरी गेलो. काकूंनी मला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. करण, तू आलास? वैशाली तुझी खूप वाट पाहत होती. शेवटच्या दिवसांत ती फक्त तुझंच नाव घ्यायची. काकूंनी माझ्या हातात एक जुनं पिवळं पडलेलं पाकीट आणि गणिताचं माझं ते जुनं पुस्तक दिलं. मी थरथरत्या हाताने ते पाकीट घेतलं. त्यात एक पत्र होतं. वैशाली मॅडमचं अक्षर आजही तितकंच वळणदार होतं. प्रिय करण, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. सदानंदने मला खूप त्रास दिला, पण मी तुला कधीच सांगितलं नाही, कारण मला तुझा प्रवास रोखायचा नव्हता. तुला मोठं होताना पाहायचं होतं. हेच माझं स्वप्न होतं. करण, तुला वाटलं असेल की मी तुझ्यावर प्रेम केलं. हो, केलं. पण ते प्रेम शारीरिक नव्हतं. ते एका रिकाम्या मनाला मिळालेला आधार होता. तू माझा विद्यार्थी नव्हतास. तू माझं ते जग होतास जे मला कधीच जगता आलं नाही. माझं तुझ्यावर हे नातं निशब्द होतं आणि हे निशब्दच राहील. रडू नकोस. तू यशस्वी झालात यातच माझा विजय आहे. पुढच्या जन्मी जर भेटलो तर मी तुझी शिक्षिका नाही तर तुझी सावली बनून येईल. तुझीच वैशाली मॅडम. मी पत्रावर हात फिरवला. पत्रावर काही ठिकाणी शाई पसरली होती. कदाचित लिहिताना त्यांचे अश्रू तिथेच पडले असावेत. मी त्या घराच्या पायरीवर बसून ढसाढसा रडलो. आज माझ्याकडे पैसा होता, प्रसिद्धी होती, पण ज्या माऊलीने मला जगायला शिकवलं तिला मी शेवटचं पाहूही शकलो नाही. आता पाऊस पुन्हा सुरू झाला होता, पण आज त्या पावसात भिजायला माझ्यासोबत कुणीच नव्हतं. मी ते गणिताचं पुस्तक छातीचे घट्ट धरलं. काही नाती कधीच पूर्ण होत नाहीत, पण ती अपूर्ण राहूनही आपल्याला पूर्ण करून जातात. आमचं हे नातं जगासाठी काय होतं माहीत नाही, पण माझ्यासाठी ते काळजाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेलं एक निशब्द नातं होतं.